आज आपण मिक्स पिठाचे धपाटे कसे करणार आहे हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। मीठ, हळद, जिरे, ओवा, त्यानंतर आपण मेथी घेतली आहे बारीक चिरून एक वाटी बारीक चिरलेला कांदा, एक वाटी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि आलं लसूणचा ठेचा, ज्वारीचं पीठ एक वाटी, गव्हाचं पीठ एक वाटी आणि बेसन पीठ एक वाटी। आता आपण काय करायचं, हे सगळं सारण एकत्र करून घ्यायचे, मळून घ्यायचे हे पीठ। ह्यामध्येच आता हे आपण पहिले एकत्र केलं, आता आपण ह्यामध्ये हे सगळे मसाले ॲड करायचे। आपण मीठ घेणार आहे चवीपुरतं। मी मीठ पहिल्यांदाच घेतले कारण की नंतर घेतलं तर मिठाला पाणी सुटतं, त्यामुळे आपण मीठ प्रथम टाकले आता। त्यानंतर ओवा, त्यानंतर अर्धा चमचा हळद, पाव चमचा जिरे आणि जो हिरव्या मिरचीचा आणि लसूणचा आल्याचा जो आपण ठेचा करून घेतला होता तो घेणार आहे आपण। तो तुम्ही कमी म्हणजे तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त खाता त्यानुसार घ्यायचे। आता आपण हे सगळं जसं आपण चपातीला पीठ मळतो तसं मळून घ्यायचंय आपण। आता आपण हे पिठाचा गोळा व्यवस्थित मळून घेतला आहे। आपण असा एक पांढरा शुभ्र रुमालचा कपडा घ्या तुम्ही, किंवा कॉटनचा कापड घेतलेला आहे, तो आपण पाण्यामध्ये असं भिजवून घेतला आहे। असे ह्या पिठाचे छोटे छोटे बॉल करून ह्याचे धपाटे करून घेणार आहे। ह्याला तेल नाही तर ह्याला पाण्याचा हात लावायचा आहे। हे आपण असा हाताच्या साहाय्याने जशी आपण भाकर करतो त्याप्रमाणे हे पसरून घ्यायचे। आता हे झालं की आपण ह्याला असे होल पाडायचे। आपलं पॅन तोपर्यंत आपण गरम करायला ठेवलेलाच होता, त्यामध्ये आता आपण हे टाकून घेऊया। आता पॅन मध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया। त्यामध्ये टाकताना हे असं कपड्यासकट टाकायचे आणि हळूच हा कपडा काढून घ्यायचा। तो व्यवस्थित निघतो, त्यामुळे प्रत्येक वेळेस करताना काय करायचं की आपण कपडा हा भिजवायचा आहे पाण्यामध्ये। स्वच्छ पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये तो भिजत घालायचा आहे 2 सेकंद। आता जे आपण होल केले होते त्यामध्ये आपण तेल असं व्यवस्थित टाकून घेऊया, म्हणजे कसं होतं की ते दोन्ही बाजूनी व्यवस्थित शेकले जातात। आता हे बघा, तुम्ही बघू शकता, हे पहा किती व्यवस्थित आता ह्या बाजूने पण झाले। असेच आपण आता खालून पण एकदम गोल्डन ब्राऊन करून घेऊया। 2 मिनिटांमध्ये ती एक एक बाजू पूर्ण व्यवस्थित शेकले जाते। हे पहा आता आपले दोन्ही बाजूने किती व्यवस्थित असे क्रिस्पी झालेले आहेत। त्याला व्यवस्थित कलरही आलेला आहे आणि ते पूर्ण आतूनही पूर्ण व्यवस्थित शेकले गेले आहेत। आता हे असेच आपण आता हे काढून घेऊया पहिले एक झालेला, आणि मग आपण अशा प्रकारे बाकीचे करून घेऊया। अशा प्रकारे आपले गरमागरम धपाटे खाण्यासाठी तयार आहेत। आणि त्याबरोबर आपण दही घेतलं आहे, म्हणजे लोणचं पण खाऊ शकता। पण आता थंडीचा दिवस आहे, जर लोणचं खाल्लं तर खोकला येऊ शकतो लहान मुलांना, किंवा मोठ्या माणसांना सुद्धा थंडीमुळे खोकला येतो। तर अशा प्रकारे गरम गरम पिठाचे जर तुम्ही धपाटे केले आणि त्याबरोबर दही खाल्लं, गोड दही, तर ते खूप छान लागतं आणि थंडीच्या दिवसात खायलाही मजा येते आणि जरा वेगळं काहीतरी खाल्ल्याचं फिलिंग होतं। आणि सगळेच पीठ एकत्र, म्हणजे ते पीठ किंवा भाज्या, आता मी ह्यामध्ये मेथी कोथिंबीर टाकली आहे, तुम्ही ह्यामध्ये कांदा पात किंवा अजून वेगळी भाजी, गाजर, कोबी हे सुद्धा खिसून टाकू शकता।